नमस्कार मंडळी, स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना सकाळीच मुलं सगळे स्कूलमध्ये गेलेले होते आणि त्यानंतर सगळं घर वगैरे आवरायला घेतलं। म्हणजे डस्टिंगचं जे काम असतं ना, तर ते मुलं गेल्यानंतरच मी चालू करते, कारण ते आहे तोपर्यंत त्यांचं इकडे तिकडे फिरणं धिंगाणा ह्या सोफ्याच्या कव्हरवरती चालूच असतो। आणि हे जे हाल करतात ना, हे फक्त मुलंच करतात आणि हे जे काम आहेत ना, फक्त मुलं लहान आहे तोपर्यंत आपले काही संपणारे नाही। त्यामुळे म्हटलं चला एकदा आता घर वगैरे आवरून घ्यावं आणि माझे बाकीचे पण अजून बरेच काम राहिलेले आहेत। तोपर्यंत शरीवचा देखील टाईम होतोच, तर मग तिच्या टाईमापर्यंत मला सगळं घरातलं आवरून घ्यावं लागतं। मग नंतर मग तिला मी थोडासा वेळ देते आणि तिच्यासोबत पण थोडा वेळ घालवते। चला हॉलचा तर नंबर झाला, त्यानंतर येत असते माझ्या किचनची वेळ। आणि तसं स्वयंपाक वगैरे आमचा सकाळीच आवरून जातो आणि आमच्याकडे नाश्ता नावाचा प्रकार अजिबात नाही आहे। म्हणजे मुलांना पण सकाळी भाजीपोळीच असते आणि सगळ्यांना टिफिनमध्ये, आणि ज्याला खायचं ते भाजीपोळीच खाऊन जातं। त्यानंतर दुपारी जर कधी वाटलं तर दुपारी एखादा नाश्त्याचा पदार्थ बनला जातो, नसता मग नाश्ता हा आमच्याकडे नसतोच। कारण काय होतं, मुलं सकाळी लवकर जातात आणि यांना पण डब्बे वगैरे घेऊन सगळ्यांना लवकरच जायचं असतं आणि सगळ्यांना जेवणाची सवय आहे। म्हणजे 10पर्यंत आमच्या घरचे सगळ्यांचे जेवण वगैरे होऊन जातात। त्यामुळे मग नाश्ता वगैरे मी करत बसत नाही, डायरेक्ट स्वयंपाक करून घेते आणि सगळे जेवण करून आणि टिफिन घेऊनच जातात। आता गॅसचा ओटा वगैरे हे काम जे आहे ना, हे रोजचंच आहे आणि गॅस धुतल्याशिवाय मला ना अजिबातच करमत नाही। म्हणजे काय होतं, बऱ्याचदा मी पुसून बघितलं पण मग पुसल्यानंतर एवढी चकाकी येत नाही आणि एवढा स्वच्छ ओटा वाटत नाही। त्यामुळे मी गॅसच्या बर्नरमध्ये अजिबात पाणी न जाऊ देतं त्याला रोज धुवूनच काढत असते। आणि आता ना मी एक जास्वंदाचं झाड आणलेलं आहे बघा, आणि ते खूप सुकत चाललेलं होतं आणि ह्या कलरच्या ज्या बकेट आहेत ना, त्या होत्या माझ्याकडे। तर म्हटलं चला या कलरच्या बकेटला आता छिद्र पाडून घेऊया आणि याच मध्ये ते झाड लावून घेऊया। कारण काय होतं, जे मोठे झाडं असतात ना, त्यांना थोडीसा स्पेस जास्त पाहिजे, म्हणजे मग ते फुलंही त्याला छान येतात आणि ते वाढायला देखील त्यांना जागा असते। त्यामुळे मग हे मोठ्या मोठ्या बकेट आहेत आणि गावाकडून आणलेली माती देखील माझ्याकडे होती अजून शिल्लक। तर म्हटलं चला आता या बकेटमध्ये लावून घेऊया। आणि जर बकेटला छिद्र नसेल ना, तर ते पाणी तसंच राहतं बकेटमध्ये आणि मग आपलं झाड अजून जास्त सडल्यासारखं होतं आणि खूप पिवळं देखील पडतं। त्यामुळे मग कधीही बकेटला छिद्र पाडूनच झाड लावायचं। चला आता 2 बकेटमध्ये मी माती तर टाकून घेतली, पण झालं असं की ती माती खूप कमी पडू लागली, खूप कमी पडत होती। तर मग मी म्हटलं जाऊ दे, कुठलंही एक झाड चांगलं ग्रो होणं गरजेचं आहे आणि दुसरं झाड आपण जेव्हा गावाकडून माती येईल ना तेव्हा लावून घेऊया। म्हणून मी सगळी माती पुन्हा एका टबमध्ये टाकून घेतली आणि ते झाड मस्त असं लावून दिलं। त्यानंतर त्याला पाणी वगैरे घातलं आणि हे बाकीचे जे स्टँडवरचे जे झाडं आहेत ना, ते देखील मी दिवाळीच्या वेळेस आणलेले होते, घाई गडबडीमध्ये घेऊन आले। पण मी माहेराहून दिवाळीहून येईपर्यंतच ते खूप सुकले होते। म्हणजे काय झालं माहीत नाही, पण त्या झाडांना बहुतेक पाणी कमी लागत असावं किंवा काही दुसरं काही त्याचं असेल। तुम्हाला जर माहीत असेल ना, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर हे स्टँड पण मला खूप जास्त आवडलं होतं, मी असंच एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर मी ते मागवलं ऑनलाईन आणि त्यावरती अशा कुंड्या ठेवल्या। तर यांनीच माझा हा कोपरा एवढा सुंदर दिसतोय ना, की खरंच मला म्हणजे त्याच्याकडे नुसतं बघावं असं वाटतं। झाडांनी आपलं घर अगदी बहरून निघतं आणि बाहेर आलं ना, तर या झाडांजवळ बसून मी रोज त्यांना चेक करते की कसे आहेत किंवा किती फुलं आलेत, काय आलेत। पण सध्या ना ते खूप सुकल्यासारखे झालेले आहेत। कारण काय की मी ना ते पहिले ज्या कुंड्या होत्या तिकडून आणलेल्या, त्याच्यामधून याला ज्या नवीन कुंड्या ऑर्डर केलेल्या होत्या ना, त्यामध्ये म्हणजे लावलेले आहेत। त्यामुळे मग कदाचित त्याला थोडासा वेळ लागत असेल ग्रो व्हायला, म्हणून ते थोडे सुकल्यासारखे झालेले असतील। आणि त्यानंतर आता शरीवला स्कूलमधून घेऊन आले आणि आल्यानंतर तिचं खाणं पिणं वगैरे सगळं आवरून घेतलं आणि आता तिचा होमवर्क घेते। मॅडमचा जर लगेचच्या लगेच होमवर्क घेतला तर ठीक, नाही तर मग एकदा जर का तिला कंटाळा आला तर मग करायचं नावच घेत नाही। म्हणून मग तिचा मूड आहे तोपर्यंतच मग तिचा होमवर्क घेत असते आणि छान करते। आता पहिले तर आमच्या घरचे सगळेच नाही म्हणत होते तिला स्कूलमध्ये टाकायला, की नको खूप छोटी आहे, पण खरं योग्य त्या वेळेमध्येच मुलांना पण योग्य ती सवय लागणं गरजेचं असतं। त्यामुळे मी म्हटलं नको, ती अजून जास्त बंड होईल घरी जर ठेवलं तर। आणि माझा जो डिसिजन आहे ना, तो योग्य ठरलेला आहे आणि आता सगळेच खूप खुश आहेत की बरं झालं आपण तिला स्कूलमध्ये टाकलं।
कारण ती शिकण्यापेक्षा ना तिला सवयी खूप चांगल्या लागल्यात. म्हणजे सकाळचं आवरणं, तिचं बॅग वगैरे व्यवस्थित ठेवणं, या गोष्टी जरी शिकले ना लेकरं तरी खूप झालं. आणि बऱ्यापैकी ती स्कूलचं देखील आता होमवर्क वगैरे पण करते आणि बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत स्कूलमधल्या त्या देखील ती शिकलेली आहे. तर आणि मोबाईलपासून थोडंसं लांब राहण्यासाठी मी तिला अशा ॲक्टिव्हिटी करू देत असते. कारण काय होतं, जर मग आपण असं काही करू दिलं नाही, पसारा होईल म्हटलं आणि लेकरं खराब करतात, खूप खराब करतात. शरीर देखील माझी मला म्हणजे खूप जास्त पसारा करून ठेवते, खूप कलरिंगचे वगैरे बुक्स खराब करते, कुठेही कलर करत बसते. पण असं वाटतं नको, ते मोबाईल बघण्यापेक्षा हे केलेलं बरं आणि आपल्याला थोडासा त्रास झालेला बरा. कारण ती मग नसता खूप मोबाईलची तिला सवय लागली होती मध्ये. मी असंच ती काही ॲक्टिव्हिटी वगैरे तिला देऊन कलरिंगच्या वगैरे, आणि तिचं ते मोबाईलचं बघणं जे आहे ना ते कमी करून टाकलेलं आहे. त्यानंतर आता संध्याकाळची एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. संध्याकाळी आज मी मस्त अशी गोबीची भाजी बनवणार होते. तर गोबीची भाजी जी आहे ना तर ती रश्श्यातली म्हणजे छान लागते आणि मुगाच्या डाळीतली पण छानच लागते. पण म्हटलं चला आज रश्श्यातलीच बनवावी. तर तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, गोबी थोडीशी परतून घेतली. त्यानंतर मग शेंगदाणे आणि लसण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेत असते. आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे, संध्याकाळच्या स्वयंपाकाचा. आणि शेंगदाणे, लसूण आणि जे काढून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये बारीक ते, आणि थोडंसं त्यामध्ये प्रवीण आणि जे मसाले आहेत ते टाकून घेतले, परतून घेतलं छान आणि पाणी टाकून मस्त अशी भाजी शिजू दिली. त्यानंतर आता संध्याकाळचे राहिले कामं, म्हणजे जेवण वगैरे आमचे झालेले नव्हते अजून. फक्त जे भांडे पडलेले असतात ना स्वयंपाकाचे वगैरे ते म्हटलं लगेचच घासून घ्यावे. आणि त्यानंतर मग जेवण वगैरेचे भांडे पडतात ना ते अजून जास्त शिल्लक पडतात मग, आणि ते एवढे सगळे एकदाच घासायचे म्हटलं ना तर खूप जास्त मग होऊन जातात. त्यामुळे मग म्हटलं मध्ये एकदा मी भांडे घासून घेत असते. आणि लगेचच पोळ्या पण करून घेतल्या. आणि छान असं पीठ जर भिजवून ठेवलं ना थोडा वेळ आधी तर पोळ्या देखील खूप छान अशा मस्त टम्म फुगतात. तर मी काय करते, पीठ अगोदर भिजवून ठेवते, भाजी टाकते आणि भाजी होईपर्यंत मग पीठ छान मुरतं आणि मग नंतर पोळ्या करत असते. त्यानंतर इथं मुगाची डाळ देखील शिजायला टाकलेली होती. आणि प्रोटीन खाणं खरंच खूप गरजेचं असतं, म्हणून मग थोडीफार मुगाची, कधी तुरीची, असं मी फिक्कं वरण बनवत असते. तर आज मस्त असं मुगाचं फिक्कं वरण देखील बनवलं. तर आजच्या जेवणामध्ये आहे मुगाचं वरण, गोबीची भाजी, पोळी, आणि असा होता माझं संध्याकाळचं रुटीन आणि माझा स्वयंपाक. चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.